लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे। आपण जर पाहायला गेलं तर सुरुवातीला याच उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे जवळपास 200 ते 300 कावळ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती आणि त्यानंतर या परिसरात 10 किलोमीटरपर्यंत अलर्ट झोन जाहीर करण्यात आला होता आणि आता कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याची धक्कादायक बाब जी आहे ती समोर आली आहे। कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आणि त्यानंतर या ठिकाणच्या जे कोंबड्या आहेत त्या कोंबड्या आता शास्त्रयुक्त पद्धतीने या कोंबड्यांची विल्हेवाट लावलेली आहे। प्रशासनाने देखील खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणचा 10 किलोमीटरचा परिसर जो आहे तो अलर्ट झोन म्हणून जाहीर केलेला आहे। या परिसरातल्या ज्या इतर ठिकाणच्या जी कुक्कुटपालन आहेत याची देखील आता प्रशासनाच्या वतीने चौकशी करण्यात येते, तपासणी करण्यात येते आणि हव्या त्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येतात। आपल्यासोबत उदगीरचे तहसीलदार बोरगावकर सर आहेत। सर, सुरुवातीला या ठिकाणी कावळ्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आता कोंबडीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते। हा उदगीर शहरामध्ये ही दुसरी वेळ आहे। यापूर्वी कावळ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना बर्ड फ्लूमुळे म्हणजे निश्चित झाल्या होत्या किंवा त्या प्रयोगांती तपासण्यांती क्लिअर झालेलं होतं। त्यानंतर कालच्या तारखेमध्ये पुन्हा आम्ही इथलं सॅम्पल जे पाठवलं होतं ते पॉझिटिव्ह आलं आणि ते ठिकाण आहे या रामनगरचाच जो परिसर आहे तिथं असलेलं हे छोटंसं घर आणि इथं रात्री आम्ही जे काही कोंबड्या शिल्लक होत्या त्या साधारणतः 47 कोंबड्या आणि काही 2-3 अंडी होती। ते अंडी रात्री जे काही प्रोटोकॉल आहे याच्या संदर्भातला बर्ड फ्लूच्या त्याच्या प्रोटोकॉलनुसार आम्ही त्यांचं रात्री ते नष्ट केलेले आहेत, त्याचं दफन केलेलं आहे आणि इथं निर्जंतुकीकरणसुद्धा केलेलं आहे। त्यामुळं हा धोका या ठिकाणचा टळला जरी असला तरी आम्ही ह्याच्या पलीकडे जाऊन प्रिकॉशन म्हणून ह्या परिसरातले एक किलोमीटर परिसरातले सगळ्या जे काही राहणारे घरं आहेत किंवा आस्थापना आहेत त्या ठिकाणी कोंबडी आहेत का याची माहिती घेतली, परंतु असं कुठलंही आढळून आलेलं नाही। त्यामुळं 1 किलोमीटर परिसरातल्या लोकांना घाबरण्याचं कारण नाही। त्यासोबतच 10 किलोमीटर परिसरातले जे काही पोल्ट्री फार्म्स असतील किंवा काही शेतकऱ्यांकडे असलेल्या कोंबड्या असतील त्याचे सुद्धा सॅम्पल्स आम्ही आज दिवसभरात कलेक्ट केलेलं आहे पशु विभागाकडनं, संवर्धन विभागाकडनं आणि त्यामुळं त्याचा रिपोर्टसुद्धा आपल्याला यथावकाश ताबडतोबीनं प्राप्त होईल। पण लोकांना मी आवाहन करेन की आपण फार काही घाबरून जाण्याची गरज नाही। आम्ही हव्या त्या सगळ्या प्रशासन स्तरावरच्या ज्या स्टेप्स आहेत या संदर्भातल्या घेत आहोत। माननीय जिल्हाधिकारी महोदया या संदर्भाने आमची मीटिंग घेऊन वारंवार सूचनासुद्धा देत आहेत। त्यामुळं आपण सगळ्या लोकांसोबत प्रशासन आहे याबद्दल आपण सगळे निश्चिंत राहावं। त्याचप्रमाणे इथं जे लोक चिकन सेवन करतात त्यांना सुद्धा माझं सांगणं आहे की आपण घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण चिकन व्यवस्थितरित्या उकळून खाल्ल्याच्या नंतर त्यापासून कुठलाही धोका नाही आहे। त्यामुळे कुणीही अफवा पसरवू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये। प्रशासन आपल्या सोबत आहे असं आवाहन मी करतो। प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं नागरिकांनी पालन करावं, मात्र घाबरून जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहेत। संदीप भोसले, साम टी न्यूज, उदगीर, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।